छत्रपती संभाजीनगर शहरातील गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे। ती म्हणजे शहरात 90च्या दशकात दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित डॉन बाबा फर्जंदच्या मृत्यूनंतर अवघ्या एका महिनाभराच्या आतच शहर गुन्हे शाखेने त्याच्या मिटमिटा परिसरातील बंगल्यावर मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांना पिस्टल, रायफल, काडतुस आणि कोट्यवधीच्या रोख रकमेसह सोन्या चांदीचं असं मोठं घबाड हाती लागलंय। या छाप्यामुळे 1980 ते 1990च्या दशकात शहराच्या गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात प्रभाव टाकणारे बाबा फर्जंद पुन्हा एकदा चर्चेला आले। छत्रपती संभाजीनगर शहर गुन्हे शाखेने महिनाभरापूर्वी मृत्यू झालेल्या डॉन बाबा फर्जंदच्या मिटमिटा परिसरातील बंगल्यावर मोठी कारवाई केली। शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली। या कारवाईत कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने तसेच काही शस्त्र देखील जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती छत्रपती संभाजीनगरचे डीसीपी शशिकांत सातव यांनी दिली। दिनांक 10 जुलै रोजी माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे गुन्हे शाखेने छावणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिटमिटा या ठिकाणी रेड केली असता एका घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा आणि रोख रक्कम मिळालेली आहे। या शस्त्रसाठ्यामध्ये 2 पिस्तल आणि 4 रायफलचा समावेश आहे। रोख रक्कम ही 5,20,29,00,000 रुपयांची आहे। 151.33 ग्राम सोने, त्याचप्रमाणे 3.9 किलो चांदी ही देखील याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे। एकूण 6,350 जिवंत काडतुस सुद्धा याच्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहेत। हे घर जे आहे हे बाबा फर्जंद अर्देशीर दोरडी या व्यक्तीच्या नावावरती आहे आणि हा व्यक्तीचं 1 महिन्या अगोदर निधन झालेलं आहे। त्या ठिकाणी त्याची दुसरी पत्नी शीला साळवे ही राहत होती। आम्ही जप्त केलेली सर्व रक्कमीच्या अनुषंगाने छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा जो बाबा फर्जंद आहे याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल होते आणि 1980 ते 90च्या दरम्यान हा कामगार युनियनचा अध्यक्ष होता। आता पाहूयात कोण होता बाबा फर्जंद। तर 1980 ते 1990च्या दशकात सिटी चौक परिसरातील बुढी लेन भागातून बाबा फर्जंदने शहरात आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं। किल्ले अर्क परिसरातील बर्फ कारखाना, जमिनीचे व्यवहार, औद्योगिक वसाहतीतील कामगार संघटना आणि विविध आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून त्याने शहरात आपला प्रभाव वाढवला होता। त्या काळात अनेक व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते आणि कामगार नेते त्याच्या दरबारात जात असल्याच्या चर्चा शहरात असायच्या। बाबा फर्जंदने अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती। हरिण हे त्याचे निवडणूक चिन्ह होतं। तसेच विविध सामाजिक, धार्मिक आणि हिंदुत्ववादी संघटनांशी त्याचा संबंध होता। त्याच्या चर्चा त्या काळात अधिक रंगत असत। पांढरा पोशाख, काळी दाढी, अंगरक्षकांचा ताफा आणि चित्रपटातील नायकासारख्या आलिशान गाड्यांमधून फिरणारी त्याची प्रतिमा शहरात त्यावेळी मोठ्या चर्चेचा विषय होती। अनेक सामान्य नागरिक आपल्या तक्रारी घेऊन त्याच्या दरबारात जात असल्याचंही त्या काळातील लोक सांगतात। 1995 नंतर त्यांचं कुटुंब पुण्यात स्थायिक झालं। त्यानंतर त्यांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर असा प्रवास सुरू ठेवला। वाढत्या वयानुसार मात्र त्यांनी सार्वजनिक जीवनातून काहीसं अंतर राखलं होतं। तर महिनाभरापूर्वी आजारपणामुळे त्यांचं निधन झालं। आता त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या पोलीस कारवाईमुळे त्याच्या जुन्या व्यवहारांबाबत, काही गाजलेल्या प्रकरणांबाबत नव्याने माहिती समोर येण्याची शक्यता असल्याने बाबा फर्जंद या डॉनच्या मृत्यूनंतर त्याच्या गुन्हेगारीचा इतिहास पुन्हा एकदा समोर येतोय। त्यामुळे मंडळी, याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।